तेलामध्ये टाकताच 3 ते 4 पटीने फुलणारे असे हे तेढेमेढे आपण फक्त कुकरची एक शिटी काढून अतिशय सोप्या पद्धतीने हे बनवणार आहोत। लहान मुलांना असो किंवा मोठ्यांना असो अतिशय हे आवडणारी रेसिपी आहे आणि बनवायला अतिशय सोपी आहे। अगदी झटपट होते, काही याला वेळ लागत नाही। चला तर मग बनवायला सुरुवात करूया ही रेसिपी। तर आपल्याला कुकर घ्यायचा आहे। कुकरमध्ये एखादी कपाने किंवा घरातील कोणत्याही एखादी भांड्याने वाटीने तुम्ही पाणी घेऊ शकता। जसं की मी या ठिकाणी वाटी वापरलेली आहे हे पाणी घेण्यासाठी। तर एक वाटी पूर्ण भरून घेतलेली आहे। पाणी घेतलेलं पाणी हे कुकरमध्ये टाकायचं आहे। पुन्हा त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। दुसरी वाटी सुद्धा आधीच्या वाटीप्रमाणेच भरून घेतलेली आहे। आतापर्यंत हे 2 वाटी पाणी आपण कुकरमध्ये टाकलेलं आहे। तर आता आपल्याला घ्यायची आहे पाव वाटी पाणी, म्हणजे 1/4 वाटी पाणी। तर मैत्रिणींनो, टोटल घेतलेलं 2.25 वाटी हे पूर्ण पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे। पाणी टाकून घेतलेला कुकर आता आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅस चालू करायचा आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी घेतलेली ही वाटी मोठ्या साईजची असल्यामुळे पोहे खाण्याच्या चमच्याने पाव चमचा यामध्ये पापड खार टाकते। त्याच चमच्याने मीठ घालायचं आहे। तुम्ही चमच्याची साईजही पाहू शकतात। ह्या साईजने अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे, अर्धा चमच्यापेक्षा थोडं जास्त। वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमीच वापरायचं आहे। झाकण ठेवलेलं आहे म्हणजे लवकर पाण्याला उकळी येईल। त्यानंतर हे कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला पीठ लागणार आहे। तर हे मैत्रिणींनो तांदूळाचं पीठ आहे। तर रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो सावलीमध्ये आपल्याला वाळवून घ्यायचा आहे आणि तांदूळ वाळल्यानंतर गिरणीतून एकदम बारीक त्या तांदूळाचं हे पीठ दळून तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे हे पीठ घरीही बनवू शकतात किंवा मार्केटमध्ये जे किराणा दुकानामध्ये तांदूळाचं पीठ मिळते रेडीमेड तेही तुम्ही घेऊ शकता। तर आता हे पीठ वाटीने भरून घेते। तर वाटीमध्ये पीठ भरताना आपल्याला जास्त दाबून भरायचं नाही, तर अशा प्रकारे हे चमच्यानेही भरून घेते। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही सपाट वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे। वाटी ही जास्त दाबूनही भरलेली नाही। अशी सपाट वाटी पीठ घेतलं का अगदी पाण्याचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट होते। एक वाटी हे पीठ घेतलेलं आहे। तोपर्यंत पाण्यालाही उकळी आलेली आहे। पाण्याला अशी मस्त उकळीच येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करून घेतलेला आहे। घेतलेलं वाटीवर पीठ घेतलेलं आहे। तर असं पीठ टाकताना लाटण्यानेही एरू सुद्धा शकतात किंवा पूर्ण पीठ टाकून घ्या। त्यानंतर लाटण्याने अशा प्रकारे हे पीठ पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच एरून घ्यायचं आहे। पीठ हे पाण्यामध्ये मिक्स करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, म्हणजे या पिठाच्या गुठळ्याही होणार नाही। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, फक्त 1 ते 1.5 मिनिटं लागलेला आहे आणि या पिठाची एक सुद्धा गुठळी झालेली नाही। एकदम स्मूथ असं हे पीठ आपण अगदी झटपट मिक्स करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे पूर्णपणे हे मिक्स झाल्यानंतर लाटण्याला चिटकलेलं पीठ हे काढून घ्यायचं आहे। त्यानंतर कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र आपल्याला कमीच ठेवायची आहे। कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिटं ही कुकर आपल्याला राहू द्यायचं आहे। अशा प्रकारची वाफ छान भरू द्यायची आहे। त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे। पूर्ण वाफ ही निघू द्यायची। आता वाफ ही निघालेली आहे। कुकर तुम्हाला उघडून दाखवते। तुम्ही पाहू शकतात हे पीठ अशा प्रकारे झालेलं आहे। मस्त शिजलेलं आहे। चमकही छान आलेली आहे। 4 मिनिटांमध्येच मस्त असं हे पीठ शिजलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात किती वाफ आलेला आहे पिठाला। आता हे जे मिश्रण आहे ना, हे कुरकुरे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। तर कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला साचा घ्यायचा आहे। त्या साच्यामध्ये अशा ह्या 2 चकत्या आहेत, तुम्ही पाहू शकतात। एक थोडीशी जाड आहे आणि थोडीशी बारीक आहे होलची। तर ही चकती आपल्याला साच्याला लावून घ्यायची आहे। जी बारीक होलची आहे ती घेतलेली आहे मी, आणि साच्याला तेल न लावता हे जे मिश्रण आहे ते भरायचं आहे। वाळवणीच्या पदार्थामध्ये मैत्रिणींनो आपल्याला तेलाचा एकदम कमी वापर करायचा असतो किंवा शक्यतो टाळायचा असतो। तेल नाही लावलं तरी सुद्धा हे चिटकत नाही। तर हे जे मिश्रण आहे मस्त असं पांढरं झालेलं आहे। तुम्हाला जर का कलरफुल वेगवेगळ्या रंगाचे हे वॉवीज तयार करायचे असतील तर अशा वेगवेगळ्या भांड्यामध्ये हे मिश्रण करून घ्या, 1 ते 2 भांड्यामध्ये, आणि त्यामध्ये तुमच्या आवडीचा रंग घालून अशा प्रकारे साच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्या।
त्यानंतर प्लास्टिक पेपरवरती अशा प्रकारे ह्या पट्ट्या आपल्याला करायच्या आहेत. प्लास्टिक पेपरलाही तेल लावायची गरज नाही. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे न तुटता अगदी मोठ्या मोठ्या ह्या पट्ट्या आपण तयार करून घेऊ शकतो. अशा लहान जरी केल्या तर काही हरकत नाही, लहानही करू शकतो किंवा अशा प्रकारे मोठ्याही करू शकतो. तर आपल्या आवडीनुसार ह्या वाढल्यानंतर या पट्ट्यांचे आपल्याला तुकडेच करायचे असतात, म्हणून लहान किंवा मोठ्या जशा तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही करू शकतात. तर अशाच प्रकारे सर्व मिश्रणाचे हे जे बॉबीज आहे हे बनवून घेते. तर बनवायला अतिशय सोपे आहे मैत्रिणींनो. हे तुम्ही पाहू शकतात पापड लाटायचीही गरज नाही, फक्त साच्यामध्ये भरून अगदी झटपट 3 ते 4 मिनिटांमध्येच आपण पटकन ह्या बॉबीज भरभर टाकून घेऊ शकतो. आता पूर्णपणे हे आपल्याला वाळून घ्यायचं आहे. मस्त कडकडीत उन्हामध्ये हे वाळून घेतलेलं आहे किंवा पंख्याच्या हवेखाली सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाळून घेऊ शकतात. अशा प्रकारचे हे वाळून झालेले आहे. तुम्ही ही साईजही पाहू शकतात. आता हे मी तुम्हाला तळून दाखवते. तळल्यानंतर याची साईज तुम्ही पाहू शकतात. कडकडीत तेलामध्ये अशा प्रकारे ह्या पट्ट्या हे बॉबीज टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकतात मस्त असे छान 2 ते 3 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे हे फुलत असतात, तुम्ही पाहू शकतात. आणि मस्त असे पांढरे शुभ्र होत असतात तळून. अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला काही हे तळून दाखवते. तर पापड बनवण्यापेक्षा ही अतिशय सोपी ही पद्धत आहे. तर ही बॉबीज बनवण्याची पद्धत तुम्हाला मैत्रिणींनो कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. अशा प्रकारे अगदी झटपट ह्या पट्ट्या, ह्या बॉबीज किंवा हे कुरकुरे यापैकी तुम्ही याला काही म्हणू शकतात, अगदी झटपट आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण बनवून घेऊ शकतात. तळून किती मोठी साईज झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा प्रकारचे हे बॉबीज झालेले आहेत. तर यावरती तुम्ही थोडासा चाट मसाला आणि मिरची पावडर टाकूनही खाऊ शकतात. किंवा घरामध्ये लहान मुलं असतील तर मिरची पावडर न टाकता असेही त्यांना खाऊ घाला, आवडीने खातील. मग पुन्हा भेटू मैत्रिणींनो नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.